ठीक आहे, आतापर्यंत आपण हे अतिशय विस्तृत पद्धतीने पूर्ण केले. स्फिरिकल पोलार कोऑर्डिनेट्स, हायड्रोजन एटमची समस्या, व्हेरिएबल्सचे सेपरेशन, आणि आपण ते एलॅबोरेटली सोडवण्याचा प्रयत्न केला. आणि डिफरन्शियल इक्वेशन पाहता ते आपण विशेष परिचित कार्य इक्वेशन सारखे कसे दिसते. आता आम्हाला थोडेसे जे सर्व सेंट्रल फोर्स समस्यांना लागू होते यामध्ये जायचे आहे. सेंट्रल फोर्स समस्या काय आहे? पोटेन्शियल एनर्जी, ऊर्जा स्लॅश एनर्जी केवळ रेडियल कोऑर्डिनेटवर डिपेंडंट असते. म्हणून समजा तुमची पोटेन्शियल एनर्जी, ऊर्जा स्लॅश एनर्जी केवळ रेडियल कोऑर्डिनेटवर डिपेंडंट आहे. रोटेशन अंतर्गत काय होते? म्हणूनच ही सेंट्रल फोर्स समस्या आहे. त्या रोटेशनली अपरिवर्तनीय सिस्टम आहेत. म्हणून जेव्हाही आमच्याकडे रोटेशनली अपरिवर्तनीय सिस्टम असते तेव्हा तुम्ही भाषांतरासारखे संबंधित ऑपरेशन काय आहे ते पाहू शकता. भाषांतरानुसार अपरिवर्तनीय सिस्टमचा अर्थ संबंधित ऑपरेटर काय आहे. समजा तुम्हाला x प्लस एप्सिलॉनचे फंक्शन एफ घ्यायचे आहे. हे भाषांतर आहे. मी टेलर सिरीज म्हणून लिहू शकतो, बरोबर. हे बरोबर आहे की इन्फायनाइट सिम्बल भाषांतर कोणत्याही फंक्शनसाठी अशा प्रकारे लिहिले जाऊ शकते. परंतु आता मी हे x चे एफ प्लस एप्सिलॉन डेल बाय डेल x असे पुन्हा लिहू शकतो. मी ते px ऑपरेटर म्हणून लिहिण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला काय करावे लागेल? -i बाय h क्रॉस. मी इन्फायनाइट सिम्बलसाठी 1 ठेवू शकतो का? ते इन्फायनाइट सिम्बल नसल्यास तुम्ही सिरीज कंटिन्यू ठेवू शकता. तेथे कोणतेही मायनस नाही. ठीक आहे, चांगले. होय, -ih क्रॉस डेल बाय डेल x px आहे. म्हणून जर तुम्हाला डेल बाय डेल x लिहायचे असेल तर इन्फायनाइट सिम्बलच्या भाषांतरासाठी तुमच्याकडे डिफरन्शियल ऑपरेशन आहे. क्रिया डेल बाय डेल x आहे, ज्याचा अर्थ मोमेंटम ऑपरेटर असल्याप्रमाणे केला जाऊ शकतो. म्हणून आता मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारेन. जर r व्हेक्टर घेतला आणि इन्फायनाइट सिम्बल रोटेशन केले. रोटेशन ऑपरेटर. रोटेशन ऑपरेटर काय आहे? झेड ॲक्सिस बद्दल एक लहान कोन ने रोटेशन म्हणून रोटेशन घेऊ. ते काय असेल? म्हणजे कॉस डेल्टा थीटा. मला कॉल करू द्या साइन डेल्टा थीटा मायनस साइन डेल्टा थीटा कॉस डेल्टा थीटा 0,0,0,0,0,1. मी हे इन्फायनाइट सिम्बलसाठी करू शकतो. तर r म्हणजे काय? डेल्टा थीटासाठी लहान डेल्टा थीटामध्ये फक्त लिनियर संज्ञा ठेवून असे लिहिले जाऊ शकते. 1 डेल्टा थीटा 0 मायनस डेल्टा थीटा 0. माफ करा, 1,0,0,0,1. मी हे करू शकतो. तर हा म्हणजे r व्हेक्टर प्लस या हाफ डायगोनल मॅट्रिक्सचा एफ आहे. तुम्ही कदाचित ते काही डेल्टा थीटा क्रॉस r व्हेक्टर म्हणून लिहू शकता. ते पहा. मी हे रोटेशन झेड ॲक्सिस बद्दल करत आहे. फक्त आपण हे रोटेशन झेड ॲक्सिस बद्दल ठेवू आणि हे थीटा झेड ॲक्सिस बद्दल तुम्हाला समजले आहे. जर तुम्ही टेलर सिरीज विस्तार करत असाल तर पहिला टर्म आरची एफ असेल. दुसरा टर्म असे लिहिले जाऊ शकते. हे तुम्ही स्वतः करावे अशी माझी इच्छा आहे. पण फक्त तुम्ही स्वतः प्रयत्न करू शकता आणि फिरू शकता आणि दुसरा ऑपरेशन म्हणून काय लिहिता येईल ते पाहू शकता आणि तुम्हाला तेथे दिसेल कोणीय संवेग ऑपरेटर असेल. तुम्हाला दिसेल की आहे एक सारखे असेल प्लस डेल्टा थीटा झेड LZ A साठी R
हे तुम्ही तपासण्यासाठी सोडा. आत्ता ते करणार नाही, परंतु म्हणून मुळात मी हा पॉइंट मांडण्याचा प्रयत्न करीत आहे की भाषांतर हे वेव्ह फंक्शनसाठी देखील असू शकते. मार्ग इन्फायनाइट सिम्बल जर तुम्हाला साध्य करायचे असेल तर तुम्हाला एक लिनियर मोमेंटम आवश्यक आहे. जर तुम्हाला इन्फायनाइट सिम्बल रोटेशनची आवश्यकता असेल तर तुम्हाला कोणीही संवेग आवश्यक आहे. जर तुम्ही झेड ॲक्सिसभोवती फिरत असाल तर तुम्हाला कोणीही संवेगचा झेड कंपोनंट आवश्यक आहे. त्यामुळे कोणीही संवेग हे परिभ्रमण अपरिवर्तनीय सिस्टममध्ये संरक्षित केले जाते. ते तुम्ही सर्वांनी क्लासिकल मेकॅनिक्स मध्ये शिकलात. तुम्ही कसे तपासले की कोणीय संवेग रोटेशनली अपरिवर्तनीय सिस्टममध्ये संरक्षित आहे? केपलर समस्या घ्या किंवा काहीही. केपलर सिस्टम सेंट्रल फोर्स क्षमता dL/dt ला तुम्ही 0 कसे दाखवाल? हायझेनबर्गचे मोशन चे समीकरण जे तुम्ही हॅमिल्टनियन पॉसॉन ब्रॅकेट दर्शविते बरोबर. कोणत्याही कंपोनंटचा पॉसॉन ब्रॅकेट असा होता की रोटेशनली अपरिवर्तनीय सिस्टम किंवा सेंट्रल फोर्ससाठी 0. परंतु आर्थिकदृष्ट्या तुम्हाला काय करायचे आहे? 1/h क्रॉस होईल. त्यामुळे हायड्रोजन एटम समस्या ही सेंट्रल फोर्सची समस्या आहे. रोटेशनली अपरिवर्तनीय आणि आम्ही अपेक्षा करतो की डाव्या हाताची बाजू 0 असेल आणि हे शक्य आहे जर हॅमिल्टनियन कोणीय संवेग सह प्रवास करत असेल. ते सुसंगत ऑपरेटर असतील तर याचा अर्थ हायड्रोजन एटम समस्या सर्व सेंट्रल फोर्समध्ये सर्व VR क्षमतांचा समावेश आहे. हा हायड्रोजन एटम असणे आवश्यक नाही. रोटेशनली अपरिवर्तनीय प्रणाली क्लासिकल मेकॅनिक्समध्ये कोणीय संवेग संरक्षित आहे. थेरम म्हणते की कोणीय संवेगच्या एक्सपेक्टेशन व्हॅल्यूच्या बदलाचा दर संरक्षित केला जातो आणि आपल्या हायझेनबर्गच्या मोशन चे चित्र समीकरण किंवा अपेक्षा व्हॅल्यूवर श्रोडिंगर चित्र वापरून ही योग्य गोष्ट नाही. म्हणून मला येथे एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्ही असे म्हणता की हायझेनबर्ग चित्रात स्टेट टाइमनुसार विकसित होत नाहीत तर मी एक्सपेक्टेशन व्हॅल्यू काढून टाकू शकतो. मी येथे ऑपरेटर लिहू शकतो. प्रत्येक जण याला परिचित आहे. तर मग हे मी श्रोडिंगर पिक्चर बघत आहे पण मी हे हायझेनबर्ग पिक्चर मध्ये ऑपरेटर इक्वेशन म्हणून लिहू शकतो. हे हायझेनबर्ग चित्र आहे. तर सर्व सेंट्रल फोर्स समस्या कोणीय संवेग हॅमिल्टनसह प्रवास करतात. हायड्रोजन एटमच्या समस्येमध्ये आपण हे कसे पाहू शकतो? आम्ही एनलेम केले आहे परंतु आम्ही या पॉइंटतून कधीही पाहिले नाही. म्हणूनच मी मोमेंटम ऑपरेटर आणत होतो. ठीक आहे तर मी तुम्हाला कोणीय संवेग ऑपरेटर आणि हायड्रोजन एटम हॅमिल्टनसह कोणीय संवेग ऑपरेटर कसा प्रवास करतो हे थोडक्यात सांगू द्या. L.L म्हणजे आपण त्याला L(a)x वर्ग प्लस L(y) वर्ग प्लस L(z) वर्ग असे म्हणतो. ऑर्डर स्फेरिकली सिमेट्रिक सिस्टम्सचा अभ्यास करण्यासाठी आम्ही हे r(θ)φ वापरतो आणि तुम्ही व्हेरिएबलमध्ये बदल करू शकता आणि हे सर्व कार्टेशियन घटक स्फेरिकल निर्देशांकांच्या दृष्टीने पुन्हा लिहू शकता. स्फेरिकल निर्देशांक मध्ये Lz काय आहे आणि तुम्ही ते Lx दर्शवू शकता. कृपया हे फक्त व्हेरिएबलमधील बदल तपासा. हे r×tx कंपोनंट म्हणून लिहा. त्याचप्रमाणे θ(φ)च्या टर्म्समध्ये Ly पुन्हा लिहा आणि Lz-IH क्रॉस del/del असेल तर ते फक्त del/del आहे. हे वेव्ह फंक्शनच्या कोणत्या भागावर चालणार आहे? फक्त फाई डिपेंडंट PJE ते Im L फाई सारखे आहे. L वर्ग देखील आहे. औपचारिकपणे आपण L
एक्स चौरस लिहिण्याचा प्रयत्न करू शकता प्लस ly² प्लस lz² तुम्ही हे एकत्र करा आणि मी तुम्हाला हे सत्यापित करण्यासाठी सोडतो. ठीक आहे, मी हे का करत आहे? हॅमिल्टनियन प्रवास l सह lz हॅमिल्टनियन प्रवास करतो हे दाखवण्याचा माझा उद्देश आहे. जर ते lz ने प्रवास करत असेल तर ते l ने देखील प्रवास करणे चांगले आहे. प्रत्येक li तो प्रवास करणार आहे. तर आपण हे कसे करू? तर हे कोणीय संवेग z कंपोनंट आणि l साठी डिफरन्शियल ऑपरेटर पोझिशन आहे हायड्रोजन एटम वेव्ह फंक्शनवर lz घेण्यासाठी तपासणे तुमच्यासाठी आहे. मी आधीच निदर्शनास आणून दिले आहे की ते वेव्ह फंक्शन च्या 5 डिपेंडंट तुकड्यावर असेल जे साधारणपणे E ते I ml5 आहे म्हणून ते तुम्हाला del/del5 येथे I's क्रॉस आहे. तुम्हाला ml क्रॉस मिळेल. तर आम्ही काय पाहतो? आम्हाला आढळले की हायड्रोजन एटम वेव्ह फंक्शन हे lz ऑपरेटर चे एक आयजन फंक्शन आहे. ते अपेक्षित आहे सुसंगत ऑपरेटर जर तुमच्याकडे असेल तर ते वेव्ह फंक्शन सोल्युशन असावे. जर तुमच्याकडे a आणि b असे 2 ऑपरेटर असतील तर a आणि b ची आयजन फंक्शन्स ही एकाच वेळी आयजन फंक्शन्स असतील. ही हॅमिल्टनियनची आयजन फंक्शन्स होते. आम्ही स्पष्टपणे पाहतो की मला माहित नाही की तुम्हाला यातला थ्रिल दिसला की नाही, तो म्हणजे रोटेशनली इनव्हेरियंट सिस्टम हॅमिल्टनियनला कोणीय संवेग घटकांसह प्रवास करावा लागतो. याचा अर्थ जर ते प्रवास करत असेल तर तुम्ही हॅमिल्टनियन आणि lz या दोन्हीसाठी एकाच वेळी आयजन बेसिस लिहू शकता आणि ते घडत आहे. हे एक आयजन व्हॅल्यू इक्वेशन आहे. आयजन व्हॅल्यू काय आहे? आयजन व्हॅल्यू ml क्रॉस आहे. l बद्दल काय आहे हे देखील तुम्ही पाहू शकता की हे वेव्ह फंक्शनच्या तुमच्या थीटा फाय भागासाठी ऑपरेटर फॉर्म असेल. कृपया मागे जा आणि वेव्ह फंक्शन चा थीटा फाय भाग पहा आणि आपण पाहू शकता की आपण आयजन व्हॅल्यू काढू शकता जे l वर्ग नसून l मध्ये +1 वेळा h क्रॉस आहे. आपण जाऊन आणि वेव्ह फंक्शनचा थीटा भाग पहा म्हणजे तुम्हाला ते दिसेल. तर तुमच्या थीटा फायच्या ओमेगावर स्क्वेअर ऑपरेटर l, त्यामुळे हा ऑपरेटर अगदी डिफरन्शियल ऑपरेटर सारखा आहे जो थीटा फायच्या या ओमेगाच्या समोर होता आणि तुम्ही दाखवू शकता की तो c आहे जे थीटाच्या ओमेगावर l मध्ये l+1 वेळा h क्रॉस होते. फक्त थीटा आणि फाय का प्रभावित होतात? कोणीय संवेग जेव्हा तुम्ही डिफरन्शियल ऑपरेटर पोझिशन बेसिसवर लिहिता तेव्हा तुम्हाला ते फक्त थीटा फाय वर दिसते. त्यामुळे जेव्हा तुम्ही साय r थीटा फाय लिहिता तेव्हा तुमचे वेव्ह फंक्शन तुम्ही ते r ऑफ r ओमेगा ऑफ थीटा फाय असे लिहू शकता. आणि मग जेव्हा तुम्ही डिफरन्शियल ऑपरेटर लिहिण्याचा प्रयत्न कराल तेव्हा डिफरन्शियल ऑपरेटर तुमच्या l ऑपरेटर शिवाय काहीही नाही. तुम्ही ते तपासू शकता. आम्ही ते डिफरन्शियल ऑपरेटर तेथे स्पष्टपणे लिहिले आहे, परंतु कृपया तुम्ही जाऊन तपासू शकता की आमच्याकडे असलेला डिफरन्शियल ऑपरेटर ज्यामध्ये साइन थीटा del थीटा समाविष्ट आहे, जेणेकरून ऑपरेटरला l ऑपरेटर म्हणून कॉम्पॅक्टेशन मध्ये लिहिता येईल. आणि हे डिफरन्शियल इक्वेशन वरून होते की आम्ही त्याची स्फेरिकल हार्मोनिकशी तुलना केली आणि आम्हाला आढळले की सोल्युशन l मध्ये l+1 आहे. येथे h क्रॉस स्क्वेअर येत आहे कारण l वर्गाची व्याख्या आहे. तर कृपया हे तपासा. l मध्ये l+1 हे काय आहे? हे देखील एक आयजन व्हॅल्यू इक्वेशन आहे. r चा r टाकल्यास फरक पडत नाही. काही फरक पडतो का? त्यामुळे साय r थीटा फाय वर l² आहे. nlm आहे l मध्ये l+1 a क्रॉस स्क्वेअर साय nlm r थीटा फाय. तर l² ऑपरेटर साठी ऊर्जा / एनर्जी आयजन फंक्शन्सचे आयजन व्हॅल्यू l मध्ये l+1 एक क्रॉस वेअर असे होणार आहे जे कमीत कमी आपण हायड्रोजन एटम वरून पाहतो. ठीक आहे. या डेटासह ज्याचा तुम्ही प्रयत्न सुरू करू शकता म्हणजे ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. तुम्हा सर्वांना हे
नक्की माहीत आहे. राईट. बोर मॅग्नेटॉन ला ऑर्बिटल कोणी संवेगने गुणाकार. हा मॅग्नेटिक मोमेंटम आहे. बरोबर. हा बोर मॅग्नेटॉन आहे. एल कोणीय संवेग आहे. समजा मी या मॅग्नेटिक डायपोल क्षण ऑपरेटरचा झेड कंपोनंट घेतो. या वेव्ह फंक्शनवर कृती करतो. एक आयजन स्थिती असेल किंवा आयजन स्टेट नसेल. एक आयजन स्थिती असेल. तुम्हाला एक्सॉस कॅन्सल देईल. आपण एक -ml mu आहे आणि त्याचप्रमाणे mu व्हेक्टरचे मॅग्निट्यूड तुम्ही mu करू शकता. जर तुम्ही mu केले तर ते L असेल. L स्थितीवर L मध्ये L+1 क्रॉस स्क्वेअर. जर तुम्हाला मॅग्निट्यूड हवे असेल तर ते फक्त L नाही तर ते L चे L+1 चे स्क्वेअर रूट आहे. समजा तुमच्याकडे L चे फंक्शन आहे. सर्व ऑपरेटर ते देखील आयजन स्टेट्स असतील. इतकेच मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपण जिथे Lz वापरला आहे ते हे आहे आणि L स्क्वेअर L मध्ये L+1 क्रॉस स्क्वेअर आहे. आणि तुम्हाला हे देखील आठवत असेल की मी तेच म्हणत होतो. हा ऑपरेटर जो माझ्याकडे आहे तो ओमेगावर तुमचा L स्क्वेअर ऑपरेटर आहे आणि C L मध्ये L+1 होता. तर मग मी हळूहळू या मध्ये आहे. सामान्य तुमच्याकडे मॅग्नेटिक फील्डशी संवाद साधत असतील त्या परिणामाला काय म्हणतात? झीमन इफेक्ट. तर तुम्हाला जो पोटेन्शियल एनर्जी ऊर्जा/एनर्जी जोडायची आहे त्यात संज्ञा काय असेल? mu.v. जर तुम्ही मॅग्नेटिक फील्ड चालू केले तर आणि जर वस्तूमध्ये मॅग्नेटिक मुमेंट असेल, परिभ्रमण मॅग्नेटिक मुमेंट असेल तर तेथे v mu.v असेल. तर आमचे उद्दिष्ट काय आहे? जर आपण ही संज्ञा जोडली तर प्रायोगिकरित्या काय होते हे तुम्हा सर्वांना माहित आहे. हे बरोबर विभाजित होत आहे. त्यांना दिसू लागले की काही स्तर जे क्षीण झाले आहेत ते वेगळे करतात. त्यांनी हे पाहिले. आपण हे समीकरणांमधून पाहू शकतो. ठीक आहे. म्हणून आपण हे ऑपरेटर वापरून पाहू. हॅमिल्टनियन असतील. आपण mu.v किंवा हायड्रोजन अणू हॅमिल्टनियन घेऊ. जेव्हा आपण चालू करू तेव्हा त्यास -mu.v सह जोडा. सेंट्रल पोटेन्शियलवर मॅग्नेटिक फील्ड. जेव्हा आपण सेंट्रल पोटेन्शियल वर चालू कराल तुमच्याकडे हायड्रोजन एटम हॅमिल्टनियन होता आणि नंतर त्यात -mu.v जोडला गेला. म्हणून आम्हाला माहित आहे की हायड्रोजन एटम तुम्हाला En ऊर्जा/एनर्जी देईल. परंतु ही इंटरॅक्शन क्रिया संगता किंवा मॅग्नेटिक फील्डमुळे पोटेन्शियल एनर्जी. आपण हे केले आहे. muz काय देईल? जर समजा तुम्ही मॅग्नेटिक फील्ड z दिशेने असेल तर muz तुम्हाला ml टाइम देईल -ml मल्टिप्लाय mu_b. बरोबर. आम्ही हे पाहिले आहे. माफ करा मी एक मल्टिप्लाय वेव्ह फंक्शन ठेवले पाहिजे होते जे मी केले नाही. तर कृपया ते वेव्ह फंक्शन ठेवा. तर हे पुन्हा आयजन व्हॅल्यू इक्वेशन आहे. पण सुरुवातीला त्या वेव्ह फंक्शन्सची ऊर्जा En होती. तरीही ती फक्त ml=0 साठी En असेल पण ml0 नाही. ते प्लस किंवा -L आहे की नाही हे दर्शवू लागते किंवा ते -L वरून +L वर जाते. तेथे भिन्न ऊर्जा सह भिन्न स्तर असतील आणि तो शिफ्ट हा मॅग्नेटिक फील्डच्या बोर मॅग्नेटॉन पट असेल. आयजन व्हॅल्यू समीकरणे एकाच वेळी वापरण्याचा मार्ग कम्प्युटिंग ऑपरेटर्सची कार्ये हे सर्व काही त्यात येते. तर ही एक गोष्ट आहे जी तुम्ही पाहिली पाहिजे. परंतु तुमच्याकडे नक्की काय आहे? सुरुवातीला अधोगती होती पण आता 2L+1 स्टेट दिल्यास L भिन्न ऊर्जा आहेत. म्हणून मी म्हणालो की हॅमिल्टनियन प्रवास Li=0 आहे. जेथे Li Lx Ly Lz असू शकते परंतु सोयीसाठी Lz ऑपरेटर -ih क्रॉस del/del होता आणि आम्हाला आढळले की H आणि Lz 0 आहे. हे ठीक आहे. समजा तुम्ही हॅमिल्टनियन घ्या ज्याचा p²2m+v वर r केला आहे आणि नंतर मला एक mu.d देखील जोडायचा आहे आणि मी mu ला z दिशेच्या बाजूने घ्यायचे आहे. तर मग इथे काय होईल? हे p चा वर्ग आहे r2m+v वर आणि मग हे बोर मॅग्नेटो पट Lz क्वांटम नंबर पट Bz असेल. ठीक आहे. म्हणून
मी ते घटक लिहित नाही, ते LZ ऑपरेटरवर अवलंबून आहे. आता तुम्ही प्रश्न विचारत आहात की हा नवीन हॅमिल्टन आहे का? तो LZ ने प्रवास करतो का? तो LX LY ने प्रवास करत नाही. जुना हॅमिल्टनियन LX आणि LY ने प्रवास करतो का? पण नवीन हॅमिल्टनियन अजूनही LZ ने प्रवास करतो. येथून स्पष्ट आहे. ने LZ ला आनुपातिक संज्ञा जोडली आहे. जर मी कॉम्युटेटरला LZ ने घेतले तर ही संज्ञा तरीही प्रवास करते. आणि हे देखील प्रवास करेल क्षुल्लक. त्यामुळे ही LZ आणि हॅमिल्टनियनची एकाच वेळी आयझनस्टेट आहे. म्हणून जर तुम्ही जाऊन तुमची वेव्ह फंक्शन लिहिली तर असे लिहा. तुम्ही पाहाल की ती शिफ्ट एकूण ml मल्टिप्लायने ऊर्जा स्लॅश एनर्जी बदलेल आणि ती तुमच्या ऊर्जेच्या आयगेन व्हॅल्यूमध्ये जोडत राहील. त्यामुळे तुम्हाला जे काही En सापडले आहे ला एक mu मिळेल. तेच होईल. मी वेगळ्या दृष्टिकोनातून पॉइंट मांडत आहे की हॅमिल्टनियन हायड्रोजन एटमचे प्रारंभिक हॅमिल्टनियन LZ सह प्रवास करतात. पण मी हायड्रोजन एटम प्लस mu.b देखील MuZBzLZ सह लिहू शकतो जे 0 आहे. येथून देखील मला ऑपरेटर वापरून ऊर्जा स्लॅश एनर्जीतील शिफ्ट काय आहे ते वेव्ह फंक्शन फॉर्मॅलिझममधून देखील शोधू शकते. तुम्हाला ते डेरिव्हेशन दिसेल. तर काय होत आहे की याला n² अधोगती होत होती. आता तुम्ही पाहाल की त्याला एका विशिष्ट L साठी तेथे विभाजन होईल जे होत आहे आणि प्रत्येक 1 असेल. फरक हा असेल की MuBb 2 MuBb वगैरे. मी काय म्हणतोय ते तुम्हाला समजले आहे बरोबर. ते झिमर स्प्लिट आहे. ठीक आहे. म्हणून मी फक्त हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही औपचारिकपणे हे देखील करू शकता आणि तपासा की ऊर्जा स्लॅश एनर्जीमध्ये बदल घडतात. यापुढे ते क्षीण होणार नाही. वेगवेगळ्या ऊर्जा स्लॅश एनर्जी असलेल्या कोणत्याही दिलेल्या 12+1 स्टेट असतील आणि म्हणून या झिमन प्रभावाने अधोगती उचलली जाते. L=0. तुमच्याकडून काय अपेक्षा आहे? हा परिणाम होईल का? म्हणजे मॅग्नेटिक क्षेत्राच्या उपस्थितीत किंवा मॅग्नेटिक फील्डच्या अनुपस्थितीत L0 समान असेल. मला काही फरक दिसत नाही. L0च्या इक्वलने पार्टिकल जवळजवळ विश्रांती घेत असल्यासारखे आहे. त्यात काही नाही. तो एक प्रकारचा आहे जड आणि स्टेशनरी किंवा तो विश्रांतीला आहे की तुम्ही L ची स्थिती 0च्या इक्वलची आहे असे मानू शकता आणि स्पेक्ट्रम हे सांगू शकेल की तुम्ही B मध्ये 0च्या इक्वलचे आहात की B 0च्या इक्वलचे नाही. प्रायोगिकरित्या हे खरे नाही. ते काय पाहतात ही अतिरिक्त गोष्ट आहे जी आपण आपल्या श्रोडिंगर इक्वेशन मध्ये कधीही आणली नाही, जो की स्पिन कोनी संवेग आहे. आणि आपण नॉन रिलेटिव्हिस्टिक श्रोडिंगर इक्वेशन मध्ये स्पिन कोनीय संवेगची चर्चा करू शकत नाही, कारण जर तुम्हाला रिलेटिव्हिस्टिक क्वांटम मेकॅनिक्स करायचे असेल तर तुमचा कायनेटिक ऑपरेटर 2m वर p वर्ग आहे. सुधारणा काय असाव्यात? कायनेटिक एनर्जी किंवा एकूण ऊर्जा स्लॅश एनर्जी p वर्ग c वर्ग प्लस m वर्ग नाही. C⁴ असे लिहावे लागेल. तुम्हाला स्क्वेअर रूट असे लिहायचे आहे बरोबर. म्हणून आम्ही तेच करत आहोत. आम्ही नेहमी कायनेटिक एनर्जी ऊर्जा स्लॅश एनर्जी ला p चा वर्ग 2m वर घेत असतो, जे नॉन रिलेटिव्हिस्टिक क्वांटम मेकॅनिक्स आहे आणि आम्ही सापेक्ष नसलेल्या क्वांटम मेकॅनिक्सचा अभ्यास करत आहोत, जे श्रोडिंगर इक्वेशन आहे. आणि आम्ही ही अतिरिक्त क्वांटम संख्या असू शकत नाही जी स्पिन क्वांटम नंबर
बरोबर आहे सापेक्ष नसलेले क्वांटम यांत्रिकी, परंतु प्रयोग याद्वारे नियंत्रित होत नाही. ते जे पाहत आहेत ते पाहत आहेत, म्हणून ते एल समान 0 साठी सुद्धा पाहतात. त्यांना अधोगती उठलेली दिसते, पण मॅथेमॅटिकली मला एल समान 0 दिसते. आपण मॅग्नेटिक फील्ड ठेवले की मॅग्नेटिक फील्ड ठेवले की नाही याचा कोणताही फरक नाही. स्पष्ट करा. ठीक आहे. त्यामुळे नॉन रिलेटिव्हिस्टिक क्वांटम मेकॅनिक्स मध्ये हाताने इलेक्ट्रॉन स्पिन क्वांटम नंबर टाकून संकल्पना आणली जाते. म्हणून प्रायोगिकपणे जेव्हा ते n=3 ते n=2 चे परिवर्तन करतात, त्यांना असे दिसते की तेथे लहान बंद रेषा आहेत ज्या 0.114 नॅनोमीटरच्या अंतरावर आहेत. इलेक्ट्रॉन स्पिन क्वांटम नंबर आणि झीमन इफेक्ट मध्ये मी L0 समान म्हटल्याप्रमाणे त्यांनी C2 ओळी केल्याशिवाय ते मोजू शकत नाहीत. ते फक्त mu.b टर्मद्वारे मोजू शकत नाहीत, जिथे mu ऑर्बिटल मॅग्नेटिक क्षण आहे. आणि दुसरी खात्रीशीर गोष्ट म्हणजे स्टर्न-गर्लॅक प्रयोग, ज्यामध्ये चांदीच्या अणूंचा बीम समाविष्ट आहे जो तयार केला जातो आणि ते केले जाते ते जवळजवळ 0 च्या एल वर घेतले जातात आणि त्यांना एकसंध मॅग्नेटिक फील्ड मधून जाण्यास तयार केले जाते आणि त्यांना 2 बीम बाहेर येताना दिसतात. त्यामुळे हे प्रायोगिक परिणाम श्रोडिंगर इक्वेशन वापरून समजू शकत नाही. कारण काय आहे हे मी आधीच सांगितले आहे की श्रोडिंगर इक्वेशन नॉन रिलेटिव्हिस्टिक कणासाठी लागू आहे, तर इलेक्ट्रॉन स्पिन हा रिलेटिव्हिस्टिक प्रभाव आहे. त्यामुळे रिलेटिव्हिस्टिक थिअरीसाठी आपल्याला डिरॅकच्या इक्वेशनचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आणि गौडस्मिथ यांनी लोकांसाठी एक स्पिन क्वांटम संख्या प्रस्तावित केली आहे जी सर्व इलेक्ट्रॉनसाठी समान आहे. तर ते आपल्याला थिअरी काय सांगते? मला एक समान संज्ञा सादर करावी लागेल, जसे की आम्ही परिभ्रमण मॅग्नेटिक क्षण, एक फिरकी मॅग्नेटिक क्षण, समानुपातिकता फॅक्टर देखील सादर करतो जो जी घटक आहे आणि एमएसला प्लस किंवा मायनस अर्धा मानले जाते असे घ्या. मग आपण सर्व प्रायोगिक डेटाला विचारात घेऊ शकतो. ठीक आहे. तर तुमचा ऑर्बिटल कोणी संवेग एल आणि अझिमुथल क्वांटम नंबर एल आणि एमएल प्रमाणे तुमच्याकडे एस असू शकतो. एसआय हा इलेक्ट्रॉन साठी नेहमी अर्धा असतो आणि तुमच्याकडे एमएस असेल जो -s पासून +s पर्यंत जातो. जर ते अर्धे असेल तर ते -अर्ध्या ते +अर्धा वर जाते. म्हणूनच तुम्हाला 2 वेगळ्या रेषा दिसतात ज्या एल समान 0 असूनही स्पिन कोणी संवेग साठी लेखा आहे. जरी एल 0 असला तरीही जेव्हा तुम्ही मॅग्नेटिक फील्ड चालू करता तेव्हा तुम्हाला वेगळ्या रेषा दिसतात, 2 विभाजन दिसतात, कारण स्पिन क्वांटम नंबर अर्धा आणि एमएस -अर्धा आणि +अर्धा आहे. तर मला इथे थांबू द्या.